माझ्या ताईंनो, द्रौपदी ताई एवढी श्रेष्ठ भक्त आहे, एवढी महान भक्त आहे, तिच्या भक्तीची तिच्या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही। शिशुपालाला जेव्हा भगवंतानं सुदर्शन चक्रानं मारलं ना, तेव्हा देवाच्या करांगुळीला चक्र थोडंसं घासलं होतं, बोटातून रक्त निघालं। सख्या बहिणीकडे आले, सुभद्रा करांगुळी कापली ग, याला जरा चिंधी देवर बांधायला। देवाची बहीण साड्यांची काही कमी आहे का? तुमच्याकडे किती आहेत अजिबात विचारणार नाही। देवाची बहीण साड्यांची काही कमी नाही। हे कपाट पहा, ते कपाट पहा, ते कपाट पहा, ते कपाट पहा, चिंधी सापडना देवाच्या बहिणीला, चिंधी सापडना देवाच्या बहिणीला, चिंधी सापडना। आपली बहीण रोड मध्ये गेलेली जमीन त्याच्यात भाग मागते, त्यात काय नवल आहे? आपली नाही का म्हणत, दादा जमीन रोड मध्ये गेली त्याच्यात माझा पण हिस्सा आहे, मला दे। चिंधी सापडना, देवाचा हात रक्तबंबाळ झाला। सुभद्रा थांब, आता मी जातो द्रौपदी ताईकडे। द्रौपदी ताई तुळशीला पाणी घालत होते। देवाचा हात रक्तानं भरलेला पाहिला, हातातला पूजेचा तांब्या थाळी धडामकन खाली पडली। लाला, अरे काय झालं बोटाला? ताई माझी करंगुळी कापली ग, थांब दादा चिंधी बांधते। भगवान म्हणतात, ताई लवकर जा, लवकर ये। द्रौपदी म्हटली, कुठं जायचं? म्हणे चिंधी शोधायला। अरे म्हणे चिंधी शोधायला जायची गरज नाही। डोक्यावरचा पदर घेतला, टर्रकन पदराकडनं साडी फाडली, बोटाला गुंडाळली। उद्धवजी सोबतच होते। उद्धवजी म्हटले, द्रौपदी ताई म्हणे काय? म्हणे शास्त्र माहितीये का नाही तुम्हाला? म्हणे काय? सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली घ्यायचा नाही, पदराकडनं कधी साडी फाडायची नाही। काय सांगितलं? डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा, घ्या ना। आता एवढं सांगायला लागले तर घ्या 2-5 मिनिटासाठी, परत पडला तर पडू द्या, आता घ्या। किती गोड दिसता बरं आता पदर घेतल्यावर, किती सुंदर दिसता तुम्ही, माझी पण नजर लागेल तुम्हाला। पदर खाली पडू द्यायचा नाही, पदराकडनं साडी फाडायची नाही, माहिती नाही तुम्हाला? उद्धवजी, देवाची बहीण आहे मी, मला कसं माहित नसल की पदर खाली पडू देऊ नये, पदराकडनं साडी फाडू नये? मग का फाडलं? उद्धवजी का फाडलं सांगू? माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचंय, हे ज्याच्यासाठी पदर फाडला त्याच्या हातामध्ये आहे, म्हणून फाडलं। भगवान म्हणतात, द्रौपदी ताई नव्हता फाडायला पाहिजे पदर, एवढी सुंदर साडी तुम्ही फाडली। द्रौपदी म्हणते, लाला तुझ्यासाठी मी साडी फाडली नवल नाही, तुझ्यासाठी साडी फाडली नवल नाही, द्रौपदीचं प्रेम आहे का? द्रौपदी म्हणते, लाला साडीचं काय कौतुक घेतो, प्रसंगी तुझ्यासाठी आम्ही आमच्या शरीरातल्या नसा सुद्धा काढू, पदर फाडला त्याचं काय कौतुक? भगवान यदि काम आवे आपके तो काढ़ दूं नसों को, ये तो रेशम के धागे हैं वो भी साधारण, ना दुल्हन के जोड़े हैं ना दुल्हा के बागे हैं। भगवान म्हणतात, ताई तरी पण एवढी भारीची साडी नव्हती फाडायला पाहिजे। द्रौपदी म्हणते, लाला खरं सांगते तुला, मी ही साडी फाडलीच नाही, साडी फाडली नाही। भगवान म्हणतात, चिंधीचा पुरावा अजून बोटाला, साडी फाडली नाही म्हणते। दादा चिंधी झाली पण मी नाही केली। मग देवा जेव्हा तो समोर उभा राहिलास ना, तेव्हा या वस्त्रातले धागे मला सोडून तुझ्याकडे पळाले, मी नाही फाडले। जे तुझ्या बोटाला लागले ते भाग्यवान ठरले,
जे माझ्याजवळ राहिले ते दुर्भागी ठरले। भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर अधीर हो, धागे ही स्वयं नाथ चीर छोड़ भागे है। ओ धागे है अभागे जो बढ़े नहीं आगे, अरे भाग तो उन्हीं के जागे जो उंगली पे लागे है। दादा भाग्यवान तेच आहेत जे कथेला येऊन बसले आणि फुटक्या नशिबाचे ते आहेत ते नको तिकडे फिरायला गेले। भाग्यवान धागे आहात तुम्ही, या कथानक रूपाने तुम्ही देवाच्या शरीराला लपेटलेले आहात, करंगोळीला लागलेले आहात। कमनशिबी ते आहेत एवढं मोठं कथासत्र सोडून जे घरी बसले, उगीच या गावाला जा त्या गावाला जा फिरत बसलेले आहेत। खूप प्रेम द्रौपदी ताईचं। देवावर एवढं प्रेम करणारी द्रौपदी ताई, पण तिच्या जीवनामध्ये संकटांना कमी नाही। महाभारताचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये दुर्योधनाची मांडी फोडली। रणभूमीवरती विव्हळत पडलाय दुर्योधन। हजारो कावळे गिधाड त्याला लचके तोडून खातायत। कुणाला? दुर्योधनाला। एकाच जागेवरती एवढे कावळे आणि गिधाड एकाच माणसाचं मांस खातात, कुणाचं एवढं मांसांना गोड लागतंय? हा प्रश्न पडला अश्वत्थाम्याला। कुणाचं मांस खातायत? एवढं गोड कुणाचं मांस लागतं यांना? एवढी प्रेत पडलीत पण सगळे कावळे एकाच जागेवरती आहेत। आवाज आला, आई ग आई। अरे कुणीतरी ओरडतंय। आवाज ओळखीचा होता अश्वत्थाम्याच्या। लक्षात आला हा दुर्योधनाचा आवाज आहे। मित्रा, सगळे कावळे हुसकावून लावले। दुर्योधनाचं नाक कान तोंड कुरताडलेलं होतं कावळ्यांनी, चोंचेनं मांस खाल्लेलं होतं त्याचं। त्याची ती विचित्र अवस्था पाहिली वाईट वाटलं अश्वत्थाम्याला। मित्रा, अरे याच डोळ्यानं पाहिलाय तुझा रुबाब, या कानानं ऐकलाय तुझा करारी आवाज, काही दुरावस्था पाहतोय। मरताना रडतोय तो मित्रा। अरे योद्ध्यानं रणभूमीवरती मरावं, मेला तर स्वर्ग आहे, जिंकला तर राज्य आहे, पण योद्ध्यानं मरत असताना कधी रडू नये, नरकात जावं लागतं। का रडतो तो? दुर्योधन म्हटला, मित्रा, या महाभारताच्या युद्धामध्ये माझे 100 भाऊ मरण पावले म्हणून मी रडत नाही। मग या महाभारताच्या युद्धामध्ये मला हस्तिनापूरची राजगादी मिळाली नाही म्हणून मी रडत नाही। मग मी आता मरणार आहे म्हणूनही मी रडत नाही। मग मित्रा, 5 पांडवापैकी एक तरी पांडव मरायला पाहिजे होता रे, एकही पांडव कसा मेला नाही म्हणून मी रडतोय। ही दृष्ट माणसाची बुद्धी असते पा। म्हणजे आपलं तर आपलं वाटोळं झालं पाहिजे, पण 4-2 लोकांचंही वाटोळं झालं पाहिजे। असतात असे काही लोक, एकटे खड्ड्यात पडतच नाही, दुसऱ्याला घेऊन पडतात। पाण्यात बुडायला लागलेलं माणसं त्याला वाचवायला जे जातात ना, ते वाचवणाऱ्यालाच खाली घेतं पाण्यात। असतात काही माणसं तसे। हा दुर्योधन म्हणतो एक तरी पांडव मरायला पाहिजे होता। द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा याच्या शब्दात आला दुर्योधनाच्या, म्हणजे मित्रा, मित्र या नात्याने मी तुला सुखानं मरण देतो। आत्ता जातो, 5 पांडवांपैकी एकाचं तरी मस्तक कापून घेऊन येतो आणि तुला सुखानं मरण देतो। दुर्योधन म्हणतो, मित्रा, मध्यरात्रीला जा, सगळे झोपल्यावर, जागेपणी जाऊ नको, पांडवांचा विजय झाला, मरशील। म्हणे मी चिरंजीव आहे, मरू शकत नाही। ठीक आहे म्हणे, मारण्यासाठी तरी सावधगिरीनं जा। अश्वत्थामा निघाला मध्यरात्रीला। सगळे पांडव, सगळं सैन्य निश्चिंत होतं, कोणाच्या मनात कसली भीती नाही। आता एखादं संकट येईल हे कुणाला माहिती नव्हतं।
थकलेलं सैन्य विसावलेलं होतं, पण भगवंताला सगळ्या गोष्टींची चाहूल लागलेली असते. भगवंत म्हणतात, पांडवांनो विजय झालाय तुमचा, पण आजची रात्र तुम्ही इथे थांबायचं नाही, माझ्यासोबत यायचं. पांडवांचा एवढा विश्वास होता, देव सांगेल तिकडे जायला तयार होते. आणि मग पांडव भगवंताच्या मागे निघून गेले. द्रौपदीची 5 मुलं 5 पांडवाची हुबेहूब पांडवासारखे दिसणारी होती. ती पोरं म्हणतात, आई आमचे बाबा बाहेर गेलेले आहेत, आम्ही आमच्या बाबाच्या जागेवर जाऊन झोपावं का? द्रौपदी म्हणते, बाळांनो काही हरकत नाही. एक बाळ म्हणता, आई या महाभारताच्या युद्धात आमचं बालपणच हरवलं ग. तुझ्या हातची गोड गोड भाजी पोळी खायला मिळाली नाही, तुझ्या हातानं नाहू करायला भेटलं नाही, तुझ्या हातानं तू डोक्याला तेल लावलं नाही, तुझ्या मांडीवर झोपायला मिळालं नाही. आई कधी सगळं बालपणाचं सुख आम्हाला देशील? द्रौपदी म्हणते, बाळांनो आजची रात्र निवांत विश्रांती घ्या, उद्या तुम्हाला नाहू घालते, खाऊ घालते, तोंडावरनं हात फिरवते. पण तिला आणि त्या लेकरांना माहिती नव्हतं, आज त्या लेकरांच्या जीवनातली शेवटची रात्र होती म्हणून. मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही माझ्या ताई दादांनो. कोणी दिवशी यमयेती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे. सगळे निवांत झोपले. लोकांचा घोरण्याचा, रातगड्याच्या किरकिरीचा, बेडकांच्या डरावण्याचा आवाज होता. मध्यरात्रीला अश्वत्थामा आला. का? 5 पांडवाची मस्तक कापून त्याला दुर्योधनाला दाखवायची होती. मित्राला सुखानं मरण द्यायचं होतं. पायातले जोडे काढून अनवाणी पायानं निघाला अश्वत्थामा. निघाला, आवेशात आहे, पायात वेग आहे. आला आला पांडवांच्या शिबिरापर्यंत आला. शिबिरात प्रवेश केला त्यानं. आतमध्ये शिरला. छोटासा दिवा टिमटिमणारा वाट पुढे गेली. त्या धुसर धुसर अशा प्रकाशामध्ये पाहिलं त्यानं 5 पांडव हुबेहूब पांडवासारखे दिसणारे. आणि पांडवच आहेत असं समजून तलवार काढली. चमकली तलवार. कुणाचं तरी रक्त पिण्यासाठी वार चालू केले. सप 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 5 मस्तक तोडली. रक्ताचा पाठ वाहिला. भाड 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 रक्त वाहतंय. चिंडू सारखी मस्तक उचलली, घेऊन पळाला. धावू लागला, पळतोय तो. रक्ताचा पाठ वाहिला. उठा उठा उठा, काहीतरी प्रकार घडला. पाहिलं तर 5 पांडवाची 5 लेकरं मृत्यूला प्राप्त झालेली होती. बाळांनो हे काय पाहते मी? पाहिलंय द्रौपदीनं हंबरडा फोडून रडू लागली. एकाही लेकराचं मस्तक धडाला लागलेलं नव्हतं. तिच्या चिमुरड्यांची मस्तक धडा वेगळे झालेली होती. तिच्या उदरातून जन्म घेतलेली तिची बाळ, त्या बाळांचं तोंड तिनं मुखवटा हातात घेतलाय. त्या तुटलेल्या मस्तकाला हातात घेऊन बोलते ती, बाळा अरे काय पाहते मी? लेकरा डोळे उघड बाळा, मला एकदा आई म्हण बाळा. ही द्रौपदी आई शब्द ऐकण्यासाठी आसुसली बाळा. एकदा आई म्हण. पण तिला माहिती नव्हतं 5 लेकरापैकी एकही बाळ आज तिला आई म्हणणार नव्हतं. कारण तिची लेकरं कायमची 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 या जगातून दूर निघून गेलेली होती. हंबरडा फोडून रडते द्रौपदी. आज तिच्यासाठी आभाळ फाटलाय, धरणीचा कंप झालाय. तिच्यासाठी नद्यांचे प्रवाह उलटे झाले. तिचं जग संपलंय. त्या बाळांची मस्तक तिनं आपल्या पदरामध्ये घेतली, हृदयाला लावली. बाळांनो मला एकदा आई म्हणा, व्याकुळ होऊन आवाज देत होती.
द्रौपदी म्हणते, बाळांनो, तुम्हाला माझ्या हातानं जेवण करायचं होतं ना? बाळा, माझ्या हातानं नाहू करायचं होतं ना? आता ती वेडावल्यासारखी झाली. आजूबाजूच्या लोकांना तिचं दुःख पाहावे ना. सगळे शांत झाले. द्रौपदी म्हणते, शांत बसा, माझी बाळं झोपली आहेत, आरडू नका, ओरडू नका, माझ्या बाळांना झोप लागली. असं बोलावं, पुन्हा एवढं मोठ्यानं तिनं रडावं, माझ्या बाळांना झोप लागली, त्यांना कुणीतरी उठवा, असं म्हणावं तिनं. खूप रडते ती, खूप रडते, छाती बडवून घेते, गडबडा लोळते. तिला भान नाही राहिलं स्वतःचा. तिचा चेहरा, तिची अवस्था पाहून भगवान श्रीकृष्ण परमात्मा शांत झाले. देवाला काय बोलावं ते कळेना. अर्जुनानं शपथ घेतली, द्रौपदी, मला कळतंय ग, एका आईची 5-5 लेकरं मेली आणि त्यांचं ते धड, त्या लेकरांचं मस्त काही डोळ्यानं पाहते. फार कठीण आहे ही गोष्ट माझ्या ताईंनो. लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं असं येऊ नये कुणाच्या समोर. पण कोरोनाच्या काळात बऱ्याच माई माऊल्यांची तिची कोस उजाडली हो. ती माय कधी सवरू शकत नाही. जेव्हा आपल्याच लेकराचा मृतदेह माये बापाला हातावर उचलण्याची वेळ येते ना, तर त्या वस्तू, एवढी वजनदार वस्तू जगात दुसरी कोणतीच नसते. एवढं जड जातं ते मृतदेह उचलायला. खूप रडते द्रौपदी. एका आईला तिची लेकर प्राणापलीकडे प्रिय असतात. द्रौपदी, तुला एक तरी बाळ यानं आई म्हणायला ठेवायचं होतं ग. ज्या दृष्टानं तुझी लेकरं मारली ना, तू सांगशील तो दंड देईल द्रौपदी. तुला रडू नको म्हणणार नाही मी, कारण तू आई आहेस. भगवंताचा रथ अश्वत्थाम्याच्या शोधात निघाला. पकडला अश्वत्थाम्याला, रथाच्या चाकाला बांधला. भरा वेगानं गडगड 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 करत रथ आलेला. फरफडत 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 अंगाची साल निघाली. नाकातोंडामध्ये धूळ माखली. भूतासारखा झालाय. रक्तबंबाळ झालेला अश्वत्थामा द्रौपदीच्या समोर उभा केला. सांग द्रौपदी, याच दृष्टानं तुझ्या लेकराला मारलंय. तू सांगशील तो दंड देईल. सांग याला काय करू. भूतासारखा रक्तानं माखलेला अश्वत्थामा, द्रौपदीच्या लेकराचा हत्यारा समोर आहे. द्रौपदीच्या आपल्या बाळाला ज्यानं मारलंय त्याला पाहिलं राईच्या डोळ्यामध्ये रक्त उतरत असतं. कधी याच्या नरडीचा घोट घेऊ असं आईला होत असतं. पण ही द्रौपदी जेवढी आई आहे ना, तेवढीच ही एक श्रेष्ठ भक्त आहे. भक्ताचं अंतःकरण फार कोवळ असतं. मेणापेक्षा, लोण्यापेक्षा मऊ असतं. द्रौपदीनं पाहिलंय, अश्वत्थामा उभा होता. त्या अश्वत्थाम्याला पाहून द्रौपदी म्हणते, स्वामी, याला मारू नका, याला सोडून द्या, नका मारू याला. ए द्रौपदी, 5-5 लेकरं यानं मातीत घातली तुझी. आई म्हणायला एक सुद्धा ठेवलं नाही आणि तू म्हणते याला सोडून द्या. सांग तू काय दंड देऊ. स्वामी, याला सोडून द्या. का? द्रौपदीचं उत्तर ऐका. आपल्यातला भक्त जागा होईल तिचं उत्तर ऐकून. द्रौपदी म्हणते, स्वामी, याला का सोडून द्या सांगू. महाभारताच्या युद्धात याचे वडील मरण पावले, तुमचे गुरु. याची बिचारी आई याच्याकडे पाहून जगते. आज यालाही मारलं तर ती बिचारी कुणाकडे पाहून जगेल. स्वामी,
लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं हे या द्रौपदीला विचारा. लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं हे या द्रौपदीला विचारा. जे दुःख मी भोगते ते दुःख मला याच्या आईला द्यायचं नाही, म्हणून याला सोडून द्या. आहे जगाच्या पाठीवर एवढं मोठं मन कुणाचा? एक तरी हात उंच करा. द्रौपदी ताई एवढं आमचं मन मोठं आहे म्हणून. अरे तिच्या काळजाचे तुकडे समोर तुकडे तुकडे होऊन पडलेत, रक्ताचा सडा पडलाय. तिच्या काळजाचे तुकडे, त्या लेकराची मस्तक धडा वेगळी झालीये. ती डोळ्यानं पाहते, तिच्या पोटात मोठा आकांत आहे. पण तिनं आज किती मोठं मन करून माफ करते का? ही द्रौपदी जे दुःख भोगते ना लेकराच्या मरणाचं, काय दुःख असतं हे याच्या आईला नाही द्यायचं. फार वाईट आहे हे. कुणाच्या वाट्याला येऊ नये स्वामी, याला सोडून द्या. धर्मराजा म्हणतात, अर्जुना द्रौपदी जे सांगते ते बरोबर आहे, दे सोडून याला. भीमदादांना गदा उचलली. दादा तू सोड, मी नाही सोडणार याला. याला सोडत नाही मी. यानं मारलंय 5-5 लेकरांना, झोपलेल्या निष्पाप जीवांना मारणं ही याची कोणती रीती कोणती नीती आहे? मी सोडत नाही याला. मार त्याला. अर्जुन फार अडचणीमध्ये आहे. अर्जुनाला कळेच ना, याला सोडू का याला नको सोडू, याला मारू का नको मारू, कळेच ना. आणि मग अर्जुनानं देवाला विचारलं, देवा काय करू बरं मी, मला कळे ना. अर्जुना हा ब्राह्मण आहे, तुझ्या गुरुचा पुत्र आहे, याला मारणं उचित नाही. मग देवा सोडून देऊ का? अरे हा आतताई आहे, याला सोडून सुद्धा उपयोग नाही. मग काय करू? अर्जुना याला मार आणि याला मारूही नको. अशा दोन्ही गोष्टी कशा शक्य होतील? भगवान म्हणतात मार दही आणि याला मारूही नको. अर्जुन म्हणतो देवा मला काही कळे ना. भगवान म्हटले, अर्जुना याच्या मस्तकातला मणी काढून घे, याला अपमानित कर आणि याला हकलून दे. एखाद्या योद्ध्याला अपमानित करणं, त्याच्या हातातलं शस्त्र हिसकावून घेणं, त्याचा अपमान हे त्याचं रोजचं मरण असतं. याला मारलं तर हा एकदाचा मरून जाईल, पण याला अपमानित केलं तर जसा जसा याला अपमान आठवल तसा तसा हा मरत राहील. मग तेच केलं. त्याच्या मस्तकावरला मणी काढून घेतला, हातातलं शस्त्र हिसकावून घेतलं, अपमानित केलं आणि हकलून दिलं. अश्वत्थामा म्हटलं मला एकदाचा मारायचा होता, पण माझा अपमान केला तुम्ही, सूड घेईल मी या गोष्टीचा, प्रतिशोध घेईल. अश्वत्थाम्यानं दूर गेला, 5 पांडवावरती 5 ब्रह्मास्त्र सोडले. आलेलं ब्रह्मास्त्र पाहिलं, भगवंतानं सांगितलं अर्जुना तू पण ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर. अर्जुनानं ब्रह्मास्त्र सोडलं, दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकावर आदळले, नष्ट झाले. अश्वत्थाम्यानं एक ब्रह्मास्त्र अर्जुनाची सून उत्तरा, ती गर्भ अवस्थेमध्ये होती, तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. काही लोक एवढी पापी असतात ना, काय पाप करावं हे सुद्धा त्यांना कळत नाही हो. गर्भवती स्त्रीला पाहिल्यानंतर आपल्याच पोटामध्ये तुटतंय. बसमध्ये एखादी गर्भवती स्त्री प्रवास करायला लागली तर वयानं म्हातारी माणसं सुद्धा उठून उभी राहतात आणि त्या लेकूरवाळ्या बाईला जागा देतात हो. पण या माणसाला कसं डोकं नाही म्हणावं लागेल? गर्भवती स्त्रीच्या पोटावर कुठं ब्रह्मास्त्र सोडत असतात?
किती याची दुर्बुद्धी फिरली म्हणावी लागेल, त्याची किती बुद्धी भ्रष्ट झाली म्हणावी लागेल. यानं पापाचा कळस केलाय कर. जसं ब्रह्मास्त्र उदरावरती पडलं ती बिचारी उत्तरा घाबरली, गोंधळली, गडबडा लोळायला लागली, आकांत करू लागली. कृष्ण कन्हैयाकडे पळत आली. देवा, माझ्या पोटामध्ये प्रचंड आग निर्माण झाली आहे, असं वाटतंय मी मरल आता. ए योगेश्वर कृष्णा, मी मरल याची भीती नाही बरं मला, पण माझ्यासोबत माझ्या उदरात असणारा पांडवाचा वंशही मरून जाईल. या वंशाला तुझी भक्ती करण्यासाठी टिकू दे देवा. मी मेली तरी चालेल, पण माझा गर्भ वाचू दे. तिचा तो पवित्र निर्मळ भाव पाहिला. उत्तरेला वाचवण्यासाठी भगवान परमात्मानं बारीक रूप धारण केलं, सूक्ष्म रूप. तिच्या गर्भात प्रवेश केला. शंख चक्र गदा पद्म या आयुधांनी तिच्या गर्भाचं रक्षण केलं. या भूमंडलावरती भाग्यवान भक्त आहे ती उत्तरा, की तिच्या पोटामध्ये भक्त आणि देव दोन्ही एकाच वेळेला आहेत. बोला उत्तरा महाराणी की जय. तिचं पोटातली आग शांत झाली. भगवंताचं एक रूप बाहेर होतं. भगवान म्हणतात, आता मी येऊ का? मला माझ्या द्वारका नगरीला जायचंय. देवाचा एक पाय रथात, एक पाय खाली. रथाच्या दांडीवरती एक हात ठेवलेला. सगळ्यांना भगवान असा उंच हात करून आता निरोपाच्या उद्देशानं असं म्हणतात, मी येतो आता. पण देवाचं ते जाणं पाहिलं द्रुप कुंती आत्या रडायला लागली. कुंती आत्या रडू लागली. आत्या असावी कुंती मातेसारखी, आत्या नसावी हिरण्यकश्यपूची बहीण आणि प्रल्हादाची आत्या होलिकेसारखी. तसली नसावी, काही कामाची नाही ती. भाच्यालाच अग्नीमध्ये घेऊन बसली. पण कुंती आत्या म्हणते, कृष्णा तू चाललास मला सोडून? आत्या, चाललोय मी आता. कुंती आत्याचे दोन्ही डोळे डबडबले आणि कुंती आत्या म्हणते, नमस्ते पुरुषं त्वां दमीश्वरं प्रकृते परम अलक्षं सर्वभूतानामन्तर्बर्हिवस्थितं कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. भगवंताची स्तुती केली. देवा, तुझे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, तुझे हात कमलाप्रमाणे आहेत, तुझं मुख हे कमल आहे, तुझे चरण हे चरण कमल आहेत. आज मला कळतंय लाला, तू या सृष्टीचा निर्माता, जगाचा विधाता आहेस. लाला, आतापर्यंत तुला माझ्या भावाचा मुलगा म्हणून मी पाहत होते. आज मला कळतंय, महाभारताच्या युद्धातून माझ्या लेकरांना वाचवणारा, माझ्या भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले असताना जिवंत ठेवणारा, लाक्षागृहातून माझ्या लेकरांना वाचवणारा, माझ्या वंशाचं रक्षण करणारा तूच आहेस कृष्णा. आज मला कळतंय, आतापर्यंत भावाचा मुलगा म्हणून मी त्या भुरळीमध्ये होते. आज माझी भुरळ उतरली. देवा, तूच या जगाचा पालन करता आहेस. माझ्या ताई दादांनो, कुंती आत्याकडनं शिका. हे कधी कधी एवढे कठीण प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात आणि त्या संकटातून आपण सहज वाचल्या जातो, बाहेर निघतो. तेव्हा मनाला समजावून सांगा की या संकटातून आपल्याला बाहेर काढणारा आपला ईश्वर आहे, त्याच्याशिवाय कोणी नाही आपल्याला तारणार. भगवान म्हणतात, आत्या तू फार भावूक झालीस ग, एवढी भावनिक का बरं झाली? सांग, मी काय सेवा करू तुझी, काय तुला देऊ, काही हवं असेल तर माग. कुंती आत्या म्हणते, कृष्णा तू देणार आहेस मला?
हो देणार मी आत्या, तू माग, मला काय पाहिजे ते माग. कुंती आत्याचं मागणं आहे का? विपद संतुण शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यत्स्यात् पुनर्भव दर्शनं. देवा, अखंड विपत्ती संकट माझ्यावरती येऊ दे. आहे का असं कोणी मागणार? हा इच्छापूर, अखंड आमच्यावर संकट येऊ दे, आहे का कोणी असं मागणार? आता लोक म्हणतात देवा सारं गाव जळालं तरी चालेल पण माझं घर राहू दे, माझं घर टिकलं पाहिजे, माझा बचाव झाला पाहिजे. मानावं लागेल या वाघिणीला. काय मागितलंय त्यानं? अखंड संकट येऊ दे माझ्यावर, अखंड. ए आत्या, बालपणी लग्न झालं, कमी वयात तुझा पती मृत्यूला प्राप्त झाला. या छोट्या छोट्या लेकरांना एवढ्या मोठ्या भावकीच्या त्रासात कसं बसं वाचवलं. महाभारताचं युद्ध उभं राहिलं, त्यात तुझी लेकरं वाचली. आता कुठं सुखाचे दिवस आले तर संकटच मागते. असं कुठं असतं का ग आत्या? थोडे तरी सुखाचे दिवस पहा ना तू. लाला, एक गोष्ट कळाली रे मला, या सगळ्या या प्रचंड दुःखानं काही गोष्टी शिकवल्या मला. लक्षात घ्या, जीवनामध्ये जी परिस्थिती येते ना, ते माणसाला काही ना काही शिकवून जात असते. पहा, जीवनामध्ये उभा राहिलेला कोणताच प्रसंग व्यर्थ जात नाही. आलेला प्रत्येक प्रसंग आपल्याला काही ना काही शिकवून जात असतो. लाला, या परिस्थितीनं मला खूप शिकवलंय. काय शिकवलं आत्या? एक कळालं कृष्णा मला, जेव्हा जेव्हा आमच्या जीवनामध्ये संकट आले ना, तेव्हा तू धावून आलास आणि संकटात अखंड आमच्या सोबत राहिला. माझ्या लेकराच्या केसालाही धक्का नाही लागू दिला रे. आणि आज संकट संपली, सुखाचे दिवस आले, तर मला माझ्या लेकराला सोडून द्वारकेला निघालास. मग मला कळालं, तू दुःखात सोबत आहेस, सुखात नाही. माझ्या सुखात तू आमच्या सोबत नसशील, ते सुख आम्हाला नको. दुःखच दे आम्हाला, का तू सोबत राहशील आमचा बचाव करण्यासाठी. आत्याचा तो भावुक भाव पाहून भगवान म्हणतात, आता ठीक आहे, थांबतो मी, 1-2 दिवस थांबतो, असं तुला सोडून जाणार नाही. थांबले भगवान. एक दिवस भगवान असं ध्यान लावून बसले. धर्मराजानं विचारलं, देवा, सगळं जग तुझं ध्यान करतं, तू कुणाचं ध्यान करतोस? देवानं सांगितलं, एक माझा भक्त आहे आणि तो माझा भक्त माझ्याकडे पाहतोय, माझी वाट पाहतोय. मी शब्द दिलेला त्या माझ्या भक्ताला, मी भेटायला येईल म्हणून. देवा, आम्ही तुझे भक्त आहोत, असा कोणता भक्त आहे की तो तुमची वाट पाहतो आणि त्याला तुम्हाला भेटायला जायचंय? भगवान म्हटले, तुम्हाला भेटायचंय का? म्हणे हो, चला माझ्यासोबत. 5 पांडव आणि 1 द्रौपदी यांना घेतलं आणि हजारो बाण अंगात लागलेल्या स्थितीमध्ये पडलेल्या पितामह भीष्मांकडे भगवान त्यांना घेऊन गेले. भीष्म पितामहांची ती स्थिती, शरपंजरी पडलेले. देवाला पाहिलंय, पितामहांचा जीव व्याकुळ झाला, अश्रूने डोळे डबडबले, रडतायत पितामह. का? देवाला हात जोडता येईनात, व्याकुळ झाले. जवळ आलेल्या देवानं पितामहांना सांगितलं, पितामह, जीवाला लागून घेऊ नका, मी आहे ना आता तुमच्या समोर. भले हात जोडता येत नाही, नजरेनं माझं दर्शन घ्या. पितामह भीष्मांची ती अवस्था पाहिली. एवढे बाण लागले होते ना माझ्या ताई दादांनो, त्या बाणाच्या टोकाला लागून सगळं रक्त निघून गेलं होतं भीष्मांच्या अंगातलं. फक्त सापळा शिल्लक होता. तुम्ही म्हणाल मग जिवंत कसे होते? तर पितामहांना इच्छा मरणाचं वरदान होतं. त्यांची इच्छा असेल तेव्हाच ते मृत्यूला प्राप्त होतील. आणि ते वाट पाहत होते उत्तरायण चालू होण्याची. आता सध्या उत्तरायण काळ चालू आहे. उत्तरायणामध्ये स्वर्गाचे दरवाजे खुले असतात. 6 महिने स्वर्गाचे दरवाजे बंद असतात आणि 6 महिने स्वर्गाचे दरवाजे खुले असतात.
6 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी या महिन्यामध्ये उत्तरायणाचा काळ असतो. या महिन्यात जर मृत्यू आला तर सरळ स्वर्गाचे दरवाजे खुले, स्वर्गाला जातो जीव. अशी एक प्रथा आहे किंवा एक आपल्या शास्त्राचं सांगणं आहे. म्हणून पितामह शरीरात त्राण नसताना सुद्धा जिवंत आहेत. पण तशी अवस्था झालेले पितामह त्यांच्याकडे पाहून द्रौपदी हसली. द्रौपदी हसली आणि पितामहांना विचारलं, बेटी द्रौपदी का हसते ग बाळा? काही नाही पितामह, असंच हसले. नाही नाही, तू विनाकारण हसणाऱ्यापैकी नाहीयेस, तू निष्कारण हसणाऱ्यापैकी नाहीये, तू खूप समजदार आहेस. विनाकारण तू हसू शकत नाही. खरं सांग, तू का हसली? द्रौपदीनं सांगितलं, पितामह मी याच कारणानं हसले. आज तुमची इच्छा आहे देवाला हात जोडायचे, पण तुम्ही जोडू शकत नाहीत. का? भर सभेमध्ये दुःशासन माझ्या अंगावरचं वस्त्र ओढत होता आणि माझ्या अंगावरचं वस्त्र ओढत असताना मी जीवाचा आकांत करून तुम्हाला आवाज देत होते, पितामह वाचवा मला. हे दृष्ट माझ्या अंगावरचं वस्त्र ओढतायत. मी या कुलाची कुलवधू आहे. एखाद्या कुलीन स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र ओढणं, त्याला भर सभेमध्ये नग्न करणं, ही या गादीची रीत नाही. हा अधर्म. या धर्माचा न्याय करणाऱ्या गादी समोर हा अधर्म करू नका. मला वाचवा. तुमची सून म्हणून नाही, एक स्त्री म्हणून माझा बचाव करा. त्यावेळेला तुम्ही एक हात उंच केला असता आणि दरडावून सांगितलं असतं, थांब दुःशासना, थांब दुर्योधना, तर माझ्या वस्त्राला, माझ्या पदराला त्या दृष्टांनी हात लावला नसता. पण दृष्टाचं अन्न खाऊन तुमची बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि त्यावेळेला तुम्ही धर्माच्या बाजूने हात उंच केले नाही. आज देवानं तुम्हाला हात जोडायचा सुद्धा अधिकार ठेवला नाही. आज जगाचा बाप तुमच्या समोर उभा आहे, पण तुम्हाला हात जोडता येत नाही. हे किती मोठं दुर्दैव म्हणावं लागेल तुमचं. माझ्या ताई दादांनो, विद्वान, ज्ञानवान, बलवान, गुणवान, शौर्यवान, धैर्यवान, अरे देव ज्याच्या समोर झुकतोय, अशा पितामह भीष्माचे हात धर्माच्या बाजूने उभे राहिले नाही तर शेवटच्या टप्प्यात त्यांना देवाला हात जोडण्याचा अधिकार राहिला नाही. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून धर्मासाठी नेहमी हात उंच ठेवा. धर्मासाठी आपले हात पुढे असले पाहिजेत. देव कार्यात हात पुढे असले पाहिजेत. एक दान करायला, दुसरे सेवा करायला आणि तिसरे आपल्या धर्माची पताका खांद्यावर घ्यायला. भाग्यवान आहे जटायू. नीच जात, पक्षामधली नीच जात गिधाड. गिधाड चुकून जर मंदिराच्या कळसावर बसलं तर कळसाचा अभिषेक करतात, घरावर बसलं तर घराची पूजा करतात. पण अशा गिधाड जातीच्या पक्षानं, जटायूनं, पक्षी असून सीता मातेला वाचवण्यासाठी प्राणपणाला लावले तर दशरथाला नाही पण जटायूला रामाची मांडी मिळाली मरताना. अरे भाग्यवान आहे तो पक्षी आपल्यापेक्षा. देवाच्या मांडीवर मेला का? धर्मासाठी त्यानं आपले पंख उगारले, धर्मासाठी पणाला गेला, आपल्या स्त्रीचं रक्षण करण्यासाठी प्राणपणाला लावले. आणि अभागी आहेत पितामह भीष्म. एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी असं बोलू नये, पण वास्तव मांडताना घाबरू नये की पितामहांचं दुर्दैव आहे. द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र ओढताना त्यांचे हात उंच झाले नाही. चाललेला अधर्म त्यांनी डोळ्याने पाहिला, कानाने तिच्या किंकाळ्या ऐकल्या, पण पितामह उठून उभे नाही राहिले. आज देवाला हात जोडायला सुद्धा अधिकार नाही राहिले. रडलेच पितामह, रडले.